मराठी निबंध माझे आवडते पुस्तक. पुस्तकापेक्षा चांगला मित्र नाही. हा एक मित्र आहे ज्याच्याशी आपण एकांतात बसून सल्लामसलत करू शकतो. पुस्तक चुकीच्या मार्गावरून संकटात योग्य मार्ग दाखवते. पुस्तक ज्ञानाचे अक्षय भांडार आहे. तसे जगात मौलिक अभिव्यक्तीचे एकापेक्षा जास्त ग्रंथ आहेत, परंतु त्यापैकी महाकवी तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरितमानसला विशेष महत्त्व आहे. रामचरितमानस वाचताना मला एक अलौकिक आनंद मिळाला. अनेक चांगले धडे आणि मोठी प्रेरणा मिळाली. जेव्हा एखादी गुंतागुंतीची समस्या समोर येते तेव्हा त्याचे निराकरण रामचरितमानसमध्ये आढळते. यामुळेच रामचरितमानस हे माझे सर्वात आवडते पुस्तक आहे. रामचरितमानसचा परिचय. रामचरितमानस हे हिंदीतील सर्वोत्तम महाकाव्य आहे. लोकनायक तुलसीदास हे त्याचे लेखक आहेत. तुलसीदासजीने 1631 ते 1633 या काळात हा ग्रंथ रचला. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचे आदर्श जीवनचरित्र हा या काव्याचा विषय आहे. मानवी जीवनाचे विविध टप्पे या कवितेत नैसर्गिक आणि ज्वलंतपणे चित्रित केले आहेत. एक चांगली उत्तम कविता. कलेच्या दृष्टिकोनातून ही एक उत्तम कविता आहे. त्याची कथा 7 प्रकरणांमध्ये विभागलेली आहे. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. वीर रस हा या काव्याचा प्रधान रस आहे. इतर रस सहाय्यक स्वरूपात चित्रित केले आहेत. दोहा आणि चौपाई श्लोकांच्या शैलीत लिहिलेला हा एक अनोखा ग्रंथ आहे. प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीला मधुर संस्कृत श्लोक आणि मधल्या विविध श्लोकांचा वापर ही कविता अतिशय मंत्रमुग्ध करते. भाषा इतकी मृदू आणि मधुर आहे की कधीकधी रसानुभूतीच्या विलासात भाषाच डोलत असल्याचा भास होतो. शृंगार रसासाठी योग्य भाषेचे उदाहरण दिसते. चित्तवती चकित चेह दिसी सीता, कह गए नृप किशोर मन चिता, लता ओट तब सखी न दिखाए, श्यामल गौर किशोर सोहाय. हिंदीतील सर्वोत्कृष्ट महाकाव्य होण्याचा मान या पुस्तकाला आहे, यात शंका नाही. त्यामुळेच हा काव्यग्रंथ अभ्यासकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. काव्यात्मक आणि सामाजिक महत्त्व. रामचरितमानस आता चैतन्य आणि कला या दोन्ही दृष्टीने जगातील सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या श्रेणीत आहे. भावपक्षाचे सर्व गुण त्यात आहेत. संपूर्ण रसाची यशस्वी योजना, आदर्श पात्रांचे सादरीकरण, निसर्गाचे ज्वलंत आणि आकर्षक चित्रण, समन्वय आणि सुंदर योजना इत्यादी. हा ग्रंथ कवितेच्या दृष्टिकोनातूनही एक अद्वितीय रचना आहे. सुंदर, मधुर, साहित्यिक आणि अधिकृत भाषा, शैलीची विविधता इत्यादी वैशिष्ट्यामुळे कला एक उत्तम कलाकृती असण्याबरोबरच सामाजिक आणि चारित्र्य दृष्टिकोनातूनही ती एक अद्वितीय रचना आहे. पुरुषोत्तम श्रीराम यांच्या अनुकरणीय व्यक्तिरेखेद्वारे या पुस्तकाने निराश झालेल्या जनतेत आशा पसरवली. महान कवीने या आगळ्या वेगळ्या रचनेत आदर्श समाजाचे रूप मांडले असून त्यात
राजा प्रजा, पिता पुत्र, माता पुत्र आणि पती पत्नी इत्यादींची कर्तव्ये मांडली आहेत. सुसंगततेची जाणीव हे या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. विविध संप्रदाय, प्रथा, 4 वर्ग आणि आश्रम इत्यादींचा समन्वय हे या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. धार्मिक महत्त्व. धार्मिक दृष्टिकोनातूनही हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्व पुराणे, शास्त्रे आणि वेदांचे सार रामायण, रामचरितमानसमध्ये मांडले आहेत. तुलसीदास स्वतः म्हणतात, पुराण निगमम सरभूतम रामायण निगदिथन कुचिदन्त्यपि. माझा प्रिय ग्रंथ हिंदूंचा 5वा वेद मानला जातो. धार्मिक फायद्यासाठी लोक संध्यापूजेत त्याचे पठण करतात. सामान्य सुशिक्षित व्यक्तींपासून ते थोर विद्वानांपर्यंत आणि झोपड्यांपासून राजवाड्यापर्यंत प्रत्येक हिंदू कुटुंबात हा पवित्र ग्रंथ ठेवला जातो. यावरून त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात येते. रामचरितमानस व्यतिरिक्त इतर कोणत्याही ग्रंथाला इतकी लोकप्रियता आणि आदर मिळू शकला नाही. उपसंहार. लोककल्याणासाठी ही कविता आदर्श आहे. रामचरितमानसातील उक्ती वादग्रस्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रमाण मानली जातात. किंबहुना त्याच ग्रंथाला उत्तम ग्रंथ असे म्हणतात, जो सर्व लोकांचे कल्याण करू शकेल. रामचरितमानसच्या लेखकाचे स्पष्ट मत आहे, भूषणभंती भूतभली सोयी, सुरसरी सम सर्वकर हित होई. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.